नमस्कार, मी शर्यू. परत एकदा तुमचं स्वागत आहे डायटिंग डायरीमध्ये. आज आपण छान असं उत्कृष्ट असं सलाड पाहणार आहोत आणि ते आहे पास्ता सलाड. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय हेल्दी असणारे हे सलाड. ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B6 अशा आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. मिनरल्समध्ये आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, आयर्न, झिंक, कॉपर असे भरपूर आपल्याला मिनरल्स मिळतात. भरपूर प्रमाणात फायबर आणि भरपूर प्रोटीन मिळतं. आता हे जे सलाड आहे ते शरीरासाठी कसं उपयुक्त आहे, तर आपलं हार्ट आहे ते हेल्दी ठेवण्यास मदत करतं. ब्लड प्रेशर आहे ते कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतं. त्याचबरोबर आपलं ॲनिमिक कंडिशनच्या वेळेस जर हे जर सलाड घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे. कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल त्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती हेल्दी ठेवण्यास मदत करतं. ह्या सलाडमध्ये आपल्याला अँटीबायोटिक्स आणि अँटी कॅन्सर एजंट मिळतात, त्यासाठी फायदेशीर आहे. आपला स्टॅमिना वाढवण्याचं काम करतं. त्याचबरोबर एक्सरसाइज परफॉर्मन्स आहे तो आपला सुधारतो. वेट लॉससाठी अतिशय छान आहे. अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयुक्त पडणारे हे सलाड आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया पास्ता सलाड. इथं मी पीठ आहे ते खिसून घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, त्यानंतर बॉईल केलेले आपण स्वीटकॉर्न आहेत, काकडीच्या अशा स्ट्रिप्स काढलेल्या आहेत, त्यानंतर धणा पावडर, जिरा पावडर आणि मीठ असं आपल्याला साहित्य लागणार आहे. आता आपण ह्या बाउलमध्ये सलाड बनवायला घेऊया. आता हे जे आहे आपलं पीठ 1, 2 ते 3 चमचे घ्यायचे आहेत खिसून. ते सर्वप्रथम घेऊया. ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे. सर्वप्रथम आपण 3 ते 4 चमचे घालूया. आधी मिक्स करून घेऊया आणि लागलं तर आणखीन परत घालूया. आधी मिक्स करून बघू आपण. आणखीन थोडे 1-2 चमचे आपण घालूया. हा जो आपण तयार करतोय तो पास्ताचा सॉस आहे. छान असा पिंक कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडेसे धनिया पावडर, त्यानंतर जिरा पावडर, चवीनुसार मीठ. आता हे थोडंसं हलवून घेऊया जेणेकरून हे सगळं मिक्स झालं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये घालूया आपण हे बॉईल केलेले स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्न छान असे मध्ये मध्ये लागतात, छान त्यामुळे सुंदर असं एक टेस्ट येते त्याला. असा आपला हा पास्त्याचा सॉस तयार झालेला आहे. आता थोडंसं आपण हे जो सॉस आहे तो प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे सर्विंग प्लेटमध्ये आपण हा सॉस काढूया. आता ह्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले स्वीटकॉर्न टाकूया. आता आपला झाला सॉस. आता याच्यावरती आपल्याला पास्ता टाकायचा आहे आणि हा आहे आपला पास्ता.
छान असे काकडीचे स्ट्रिप्स काढलेत पास्त्यासारखे आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे. थोडंसं गार्निशिंग करूया. असं हे आपलं पास्ता सलाड तयार आहे. अतिशय उत्कृष्ट सलाड आज आपण पाहिलं, पास्ता सलाड. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की यात पास्ता होता कुठे. पास्ता म्हटलं तर शरीराला अतिशय तो हानिकारक आहे. आपण टेस्ट छान लागते म्हणून आपण खातो, हेल्दी खाल्लं जात नाही. मग आपण इमॅजिन करायचं की हे पास्तासारखं आपण त्याच्यामध्ये काकडीचे काप तसे घेतले होते पास्त्यासारखे आणि आपण इमॅजिन करायचं की आपण पास्ता खातो आणि असं हे हेल्दी सलाड आपण करून पाहिजे. नक्कीच करून पहा, अतिशय उत्कृष्ट लागणार हे सलाड आहे. चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जर अजून केलं नसेल तर नक्कीच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथून पुढचा जो व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाते. आणि असंच नेहमी हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे तसं खात राहा. थँक्यू.